नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, त्याचा कळस वैराग्य आहे, त्याचा विस्तार नाम आहे, त्याचा विस्तार नाम आहे, त्याचा शांती खांब आहे आणि त्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. ज्ञान देव आहे. आपण सकाळी जी ओळ पाहिली अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण देव जर पाहायचा असेल तर 10व्या अध्यायात असं म्हणणं आहे जेव्हा जेव्हा संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र येतात तिथे देवाची वस्ती नक्की असते. परत दिला घ्या. 10वा अध्याय असं सांगतोय संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर तिथं देव आहे. मी तुम्हाला उलट म्हणणार आहे जेव्हा जेव्हा संपत्ती येते तेव्हा दया नसतेच. दया नसते. पैसा जास्त झाला की प्रेम कमी होतं, भजन बंद होत, भजन बंद. आणि एकच गोष्ट वाढते अहंकार. त्याला गावठी भाषेत शब्द आहे कमेंट. आणि कमेंट वाढली तर त्या व्यक्तीचा एक दिवस नाश होतो. ते कोणताही क्षेत्र असेल कमेंट वाढली तर नाश आहेच. आता उलट फिरू आपण. संपत्ती आणि दया एकत्र येत नाही 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 पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहणार. एकदा क्लिअर करा. संपत्ती आणि दया एकत्र येत नाहीच नाही पण आली तो माणूस देव झाल्याशिवाय. पण देव व्हायला संपत्ती पाहिजे आणि दया पाहिजे. संपत्ती आणि दया एकत्र आली तर तिथं देव आहे. पुरावा त्याला 3ऱ्या अध्यायात असा आहे तुम्ही देवाते भजार देव तुम्हा दृष्टवेल परस्पर घडेल प्रीतीचे आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावा. विठाला घरचे सापडत नाही त्याला बघा बरं. हात वर करा, हात वर करा. विठाला आता करंट लागला मध्ये विषय मी त्याला मजा राहत नाही. तुमचे कीर्तन आहे ना वारीत आल्यावर आत घुसलं पाहिजे, बाहेर मजा राहत नाही. चला अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओवी पाठच करून टाकायची पुन्हा ताण नाही राहत. दुसरी ओवी आहे संपत्ती आणि दया एकत्र येत नाही पण आली तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. मग या जगात एक प्रमाणे ऐका आता देव ते संत, संत ते ताणल्यावर का ताणल्या, देव ते संत ते म्हणजे तिथं दयाही आहे, शांती आहे, तिथं देवही आहे आणि तिथं देव आहे ते संत आहे, जे संत आहे ते देव आहे. उलट फिरा. आता जिथं संत आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं आणि दोन्ही जिथं आहे दोन्ही तिथं आहे तिथं ज्ञानदेव आहे. परत ताण द्या. दया आहे, दया आहे, शांती आहे, शांती आहे, दया आहे, संपत्ती नाही, उपयोग नाही. संपत्ती आहे, दया नाही, उपयोग नाही. संपत्ती आहे, दया आहे. जिथं दोन्ही आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे, ज्ञान देव आहे. आता उलट गेला. ज्ञान देव आहे तिथं देव आहे, जिथं देव आहे जिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे. आता उलट फिरायचं आपल्याला. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे, फायनल आहे. ज्ञानच देव आहे पण देव ते संत आहे, संत ते देव आहे. आता देवच संत आहे, संत देव आहे. आपण कोण आहे? ताण द्या, ताण द्या. आपण कोण आहे? आता उलट फिर बघा.
संत संत तेच देव. आपण देवाचं कोण आहे? लेकरू. आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे, तिथं आपण लेकरू आहे. म्हणजे आपण देवाचा अंश आहे, आपण देवाचा अंश आहे. मग देव का नाही? आपण देवाचा अंश आहे. म्हशीनं पिल्लू म्हशीचं पिल्लू म्हणजे ते तिच्या सारखं आहे. गाईचं वासरू गाई सारखं आहे. शिळीचं बकरू शिळ आहे. मग आपण पांडुरंगाचं लेकरू आहे, त्याच्यासारखं का नाही? ताण दिला तरच खेळ. शिळीचं बकरू शिळी सारखे, कलर बदलू द्या, कलरची काय घेत नाही, पण पिलू शेळी सारखे, गाईचं वासरू गाई सारखं. आपण जर पांडुरंग परमात्म्याचं लेकरू आहे तर आपण देवासारखे का नाही? त्याचं उत्तर ज्ञान नाही. कारण ज्ञान काय आहे? स्पीड बसला आता हे मापत राहिलं का कळलं. ज्ञान आहे ते देव आहे, देव आहे म्हणजे ज्ञान आहेस. आता आपण देव आहे पण आपल्याला म्हणून पाटील आहे, दास आहे. शब्द नीट आहे का? रामायण सांगतो याचा अर्थ तू त्या रामाचा दास आहे. भागवत सांगतो याचा अर्थ तू भागवत परिस्थितीचा दास आहे. आणि जोपर्यंत तुम्ही नम्रपणे दासत्व स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला ज्ञान येऊ शकत. नम्र झाला भूता आपण पांडुरंगाचं लेकरू आहे पण आपण पांडुरंग नाही का? घुसलं बरं का आपण काय नाही. ज्ञान ज्ञान यायला माणसाला एक बायको नको आहे. दान द्या ज्यांना ज्यांना एक एक बायको आहे त्यांचा परमार्थच नाही. बायका दोनच पाहिजे. ज्यांना नसतील त्यांनी प्रयत्न करा, पण बायका लय किचकट आहे का? बायका दोनच पाहिजे. आता खाजवा डोकं. जर तुम्हाला ज्ञान यायचं असेल तर दोन बायका कराव्या लागतील. एक ऐका नीट, चमड्याची बायको कामतृप्तीसाठी आहे, चमड्याची बायको वंश वाढवण्यासाठी आहे. पण या शिवाला 84च्या कचाट्यातून सोडवण्यासाठी त्याला मुक्ती नावाची दुसरी बायको. तुका म्हणे मोठे बायका पाहिजे. आता लागला करंट. दोन बायका तुम्हाला ज्ञान यायचं असेल तर दोन बायका पाहिजे आणि दोन्ही बायका नसताना पोरग झालं पाहिजे. ताण द्या ताण द्या ताण दिलं तरच करेल. थोडं डोकं खाजवलं तरच कीर्तन करेल. ऐका परत आता घोटाळा. आपण सगळे पांडुरंगाचे लेकरू आहे. पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, तिचं आपण लेकरू आहे. आपण तिचं लेकरू का नाही तर आपल्याला ज्ञान नाही आणि देवाशिवाय ते ज्ञान
येऊ शकत नाही आणि ज्ञानाशिवाय तर देव सिद्ध होऊ शकत नाही. मग देव सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला ज्ञान यावा लागेल. ज्ञान यायचं असेल तर एक बायको नको, बायका दोन पाहिजे. एक जमण्याची बायको पाहिजे ग्रामतृप्तीसाठी, विषय वाढवण्या, विषय सेवन करण्यासाठी, आणि मुक्ती नावाची बायको पाहिजे जगाला उद्धार करण्यासाठी. झालं पाहिजे. आता आपल्या जीवाचा उद्धार करण्यासाठी आपल्याला दोन बायका कराव्या लागतीलच. तिला सय लागतील. आता दोन बायका आपण जर केल्या तर त्या दोन्ही बायकांपेक्षा याच्या अगोदर आपल्याला पोरग झालं. पोरग माणसाला लग्न न करता झालं पाहिजे. तुमचं डोकं बंद अजून 5 मिनिट. लग्न न करता पोरग झालं पाहिजे. पण पोरग होण्याच्या अगोदर त्या घरात एक म्हातारी मिळली पाहिजे. दान द्या म्हातारी मिळली पाहिजे आणि मुलगा झाला पाहिजे. ऐका उत्तर आता. माया नावाची म्हातारी मिळली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर बोध नावाचा मुलगा आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर झाडावर जसा मुलगा चढतो तसे आपल्या वाऱ्या चालूच राहते. वर गेला का खाली खाली. किती वर्ष झाली? 25. अरे पण त्या वाऱ्या म्हणजे आता आपल्याला मेन अडचण अशी करेंट राहू द्या. पोरगा होईल पण म्हातारी मिळली पाहिजे. म्हातारी जर मरत नाही आणि पोरगा जर होत नाही तर पुनरपी जननम उपजते नासले पुनरपी. आणि किती वेळा किती व्हावे जन्म घेणे लागे चाललं. खंडीत येणं धरा होणे नाही. हा फेरा चालूच राहील. हा फेरा जर चुकवायचा असेल तर म्हातारी मारावा लागेल. म्हातारी मारायला म्हातारी राहती कुठं हेच माहित नाही तर मारी टाकू. पण म्हातारी आहे. म्हातारी